हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया वर्णिता नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज या सर्वांना वंदन करतो आणि आजची आपली सेवा पुढे चालू ठेवायची आहे। रोजची मालिका आहे चिंतनाची, ते आपण कंटिन्यू करायची आहे। आपण 14 श्लोक काल बघितले होते आणि 142 ओव्या पूर्ण केलेल्या होत्या। 143 ओव्या पायिकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्य आस्परेला अवलीळाची अशी ओवी होती ती, आणि त्याचा विचार आपण मागच्या श्लोकामधून आणि ओवीमधून केलेला होता। आता आपण पुढे जायचा 15व्या श्लोकापासून पुढे, आता जेवढं होईल तेवढं, आणि ओवी क्रमांक 144 पासून पुढे जायचं आहे। परी तो महाघोषू थोरू या ओवीपासून पुढे आजचा जो श्लोक आहे तो 15 नंबरचा श्लोक आहे। तत्पूर्वी परमपूज्य काकांना वंदन करतो, परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो, आदरणीय गायाळ सर, आदरणीय चौगले सर, तुम्हा सर्वांना वंदन करून आजची सेवा प्रारंभ करूया। 15 नंबरचा श्लोक आहे। पांचजन्यम ऋषिकेश देवदत्तम धनंजया पौंड्रम दद्मो महाशंक भीमकर्मावृकोदरा। आता वर्णन केले। आता हे सगळे जे श्लोक आपण बघणार आहोत ते शंख फुंकलेले सगळे आहेत। आता सगळ्या श्लोकामधून शंख फुंकणे आणि युद्धाला सुरुवात करायची या उद्देशाने सगळ्यांची तयारी सुरू आहे। युद्ध पण सुरू होणार आहे आणि शेवटचा प्रश्न अर्जुन विचारणार आहे, सांगणार आहे भगवंतांना की माझा रथ आता मध्यभागी नेऊन उभा करा। इथपर्यंत साधारण ते शंखांचं वर्णन माऊलींनीही केलेलं आहे आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे। म्हणून भगवद्गीतेचं चिंतन आता थोडंसं आज जर असं लोड झालं असेल, चिंतन सकाळपासून चिंतनच चालू आहे, पण थोडंसं चिंतनाचं आता आपण त्यासाठी एकत्र जमतोय आणि केंद्र पण चिंतनाचंच आहे, बाकी काही नाही। आता इथं प्रपंच नसल्यामुळं तेच करायला पाहिजे, आपल्यावर जबाबदारी येऊन पडते। वेदांत शास्त्राचं वर्णन करताना की एक वचन आहे की वेदांतामधलं की जोपर्यंत झोप येत नाही किंवा मरण येत नाही तोपर्यंत वेदांताचं चिंतन करावं। म्हणजे झोप येत नाही म्हणजे रात्रीच आपण झोप लागत नाही, आपण प्रपंचाचं चिंतन करतो त्यामुळे झोप येत नाही। कदाचित दुपारी जास्त वेळ झोपले असते म्हणून झोप येत नाही, पण कारण काही असो झोप येत नाही तोपर्यंत मात्र काय करावं, वेदांताचं चिंतन करावं असं। आणि मरण येत नाही तोपर्यंत म्हणजे प्रारब्ध संपेत नाही तोपर्यंत वेदांताचं चिंतन करावं। परमपूज्य काकांनी एकदा बोलता बोलता बोललेले होते, तारुण्य आपलं कसंही जाऊ काही बिघडत नाही, किती हालापेष्टेत, किती संघर्षात, किती काय प्रपंचाच्या घड्या बसवण्यात उलतापालती झालेल्या असतात, त्याला काहीही किंमत नसते। आपलं म्हातारपण आहे हे जीवनमुक्त अवस्थेमध्येच गेलं पाहिजे। हे काकांचं वाक्य आहे बरं काय, जीवनमुक्त अवस्थाच असली पाहिजे। आणि त्याचाच अर्थ तुकोबा थोडक्यात सांगतात, यासाठी केला होता अट्टहास हे तारुण्यातला आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा ही जीवनमुक्तीची अवस्था वृद्धत्वातली आहे। या 2 टप्प्यामध्ये आपण हा विचार करणं फार गरजेचं आहे। त्यामुळे सतत वेदांताचं चिंतन केलं पाहिजे। आणि वेदांत चिंतन याचा अर्थ आपण कोण आहोत, कशासाठी जन्मलो, हे शरीर मला का प्राप्त झालेलं आहे, याचा उपयोग मला कशासाठी करता येईल, या सगळ्यांचा विचार सतत सतत मनामध्ये असला पाहिजे। त्या जोडीला शास्त्र अभ्यास असला पाहिजे। शास्त्र अभ्यास नसेल तर विचार करता येत नाही, आणि विचार नाही केला तर या बंधनातून मुक्ततेचा एक जो मधला प्रवेश मार्ग, बाहेर पडण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग सापडत नाही। त्यामुळं इथं वर्णन करताना आयुष्यभर ते असंच वर्णन केलेलं आहे। आयुष्य आपलं कसं गेलं याला फारसं महत्त्व नाही, अगदी तारुण्यात आपण कुठेपर्यंत काय केलं, पण वृद्धत्वाचे शेवटचे दिवस हे चिंतनात असले पाहिजेत। त्यासाठी काय करणं शिल्लक ठेवू नये, त्यासाठी बोलणं काय शिल्लक ठेवू नये, लिहायचं काय शिल्लक ठेवू नये, त्याला म्हणायची जीवनमुक्ती अवस्था। ही अवस्था आपल्याला यायला पाहिजे, आणि जेव्हा अशी येईल त्यावेळी
तो एक आनंद आहे आणि तो लुटता येतो. वृद्धत्वामध्ये मात्र हे जर पैशाची चिंता, प्रपंचाची चिंता जर भेडसावत असेल तर ते वृद्धत्व आणि ते सगळंच आयुष्य वाया गेल्यासारखं आहे. म्हणून सगळे सांगताना म्हणतात की दिवसभर असं वागावं की रात्री लगेच झोप लागेल. दिवसाचं वागणं आपलं असं असावं की रात्री लगेच झोप लागेल. तारुण्यात चांगलं वागलं की म्हातारपण सुसह्य होतं. नाहीतर कसं तरी वागलं आपण कशा तरी वाटत म्हणजे तारुण्यात काय केलेलं उलतापालती हे म्हातारपणीत काढलेलं कर्ज असते बरं काय. आणि ते फेडावंच लागतं. कसं जास्त इंटरेस्ट देऊन फेडावं लागतं. कारण शरीर तेवढं ताकदीचं नसतं आपलं ते सगळं कर्ज फेडायसाठी. आणि मग त्रास होत असतो. त्यासाठी तारुण्यामधल्या उलतापालती ज्या आहेत त्या अगदी मोजक्या जपून व्यवस्थित धर्म न्याय नीती याला पकडून जर केल्या तर आपलं म्हातारपण सुसही जातं. आणि पूर्ण आयुष्य असं जगावं की मृत्यूच्या समयी भगवंत किंवा श्रीगुरु उशाला असावेत. ही फार उच्च दर्जाची अवस्था आहे बरं का. फार उच्च दर्जाची अवस्था. पण ही असावीच. नाहीतर केलेलं सगळं फुकट गेलं. काही उपयोग झालेला नसतो. आपण हे सगळं जमवलं मुलं बाळ किती वगैरे असा प्रश्न आपल्याला आपल्या पुढच्या तिकडल्या कुठल्या आपण जाणार आहे ना ते कुठल्या लोकांमध्ये कोण विचारणार नाहीत. तुझी पोरं पारं कशी आहेत किंवा किती होती नातवंड किती होती ती कशी होती त्यांच्या डिग्र्या कुठल्या कुठल्या होत्या असं कोणीही विचारणार नाही. तू काय प्राप्त केलंस ज्यामुळे तू आत्मकल्याणाचा मार्ग सापडला तुला किंवा सापडला नाही त्याचं कारण तरी काय असे प्रश्न विचारले जातील ना. त्यासाठी आपण तयार असायला पाहिजे की शेवटच्या टप्प्यामध्ये आयुष्य असं जगावं की मृत्यूच्या समयी भगवंत श्रीगुरु आपल्या समवेत असावे. म्हणजे आपला मृत्यू सुसह्य होतो. त्रास होत नाही. रडायला लागत नाही. तळमळायला लागत नाही. कोण आलं म्हणून भीती जे पडते यम येऊन बसतात ना यमांचे दूत आजूबाजूला येतात फिरतच बसतात. कोण कपाटावर बसलेला असतोय कोण कुठं टीव्हीच्या जवळ कोपऱ्याला बसलेला असतो आणि ते सगळे माझ्याकडे बघत असतात. मी टीव्हीकडे बघत असतोय किती साली टीव्ही घेतला वॉशिंग मशीन किती साली घेतलं असं म्हणत म्हणत मरतो आणि पुढच्या वर्षी वेळाने टीव्ही बघायला जन्माला येतो. ही गोष्ट टाळायची असेल आणि ह्यांची भीती भयानं जाऊ नये मरण भय स्थितीमध्ये मरण येऊ नये. मग भयस्थिती नको असेल निर्भयता पाहिजे असेल तर वेदांताचं चिंतन सतत असलं ना ती भयच निघून जातं. भक्ती करण्याला माहीत असतं की मृत्यूचं भयच निघून जातं. जे भक्ती करतात ना जे उपासना करायला असतात ना त्यांना वाटत असते मृत्यू आहे पण तो माझा अगदी व्यवस्थित होईल. पण जे भक्तीची त्याच्या पुढची पायरी गाठतात ना त्यांना वाटायला लागते मला मृत्यूचं भयच नाही आहे. पण जे ज्ञान जोपर्यंत आत प्राप्त झालं की वाटायला लागतंय मला मरणच नाही आहे. ही शेवटची पायरी आहे. मृत्यूचं भय आहे मृत्यूचं भय नाही आणि मला मरणच नाही या 3 टप्प्यावरचा आपला प्रवास असतो. जर आपण असंच विचारानं केला आलो तर वेदांत शास्त्र आणि वेदांताचं चिंतन हे विचार आपल्याला कुठेपर्यंत नेऊन सोडतात बघा. निश्चित आपल्या जागेवर नेऊन सोडतात. शाश्वताचाच निश्चय करायला लावतात. आणि म्हणून त्या दृष्टीने विचार चिंतन मांडायचं की सकाळपासून आपण म्हणलो ना खूप काही झालेलं असतं तरीसुद्धा ते ऐकायचं असतं. त्याला कारण ते आहे. आपण आता 20 नंबरचा श्लोक 15 नंबरचा श्लोक बघायला लागलोय की पांचजन्य ऋषिकेश हो त्यांच्या ऋषिकेश या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव आहे पांचजन्य आणि देवदत्तम धनंजय आणि धनंजय म्हणजे अर्जुन अर्जुनाच्या शंखाचं नाव आहे देवदत्तम. पौंड्रम दद्मो महाशंख सगळ्यात मोठा शंख आहे तो जोखनी वाजवला भीमकर्मा वृकोदरा त्याला मोठा तो शूरवीर होता म्हणून त्याला भीमकर्मा शब्द दिला आहे. वृकोदरा असे एक विशेषण त्याच्यासाठी वापरलेलं आहे. तर अशा विशेषणाने युक्त असलेल्या तिघांनी आपले शंख फुंकलेले आहेत. युद्धाची सुरुवात झालेली आहे. माऊली त्यावरती वर्णन करताना म्हणतात परी तो महाघोषू थोरू गरजतू असे गहिरू जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते. फार सुंदर वर्णन माऊली करतात बघा. जैसा उदेला लोपी दिनकरू हा दृष्टांत दिलेला आहे. पांचजन्याचा जो मोठा नाद गंभीरपणाने झाला हे शब्द वापरलाय. गहिरू गहिरू म्हणजे गंभीरपणाने महाघोषू थोरू सगळ्यात मोठा नाद गंभीरपणाने मोठ्या प्रमाणात घुमत राहिला. जसा उदयला लोपी दिनकरू नक्षत्राते बारीक छोटी छोटी नक्षत्र आकाशामध्ये असतात आणि आकाशामध्ये असलेल्या नक्षत्रांना लुपून जातात जेव्हा सूर्याचा उदय होतो त्यावेळी. रात्रभर ती नक्षत्र सगळीकडे फुलून दिसत असतात. पण जेव्हा भगवान श्रीकृष्णाची जवळीकता लाभते किंवा त्याला अर्थ प्राप्त होतो तेव्हा खऱ्या अर्थानं हा जसा उदयला लोपी दिनकरू नक्षत्राते जसा उदयाला आलेला सूर्य नक्षत्रांना लुपून टाकतो तशा पद्धतीनं शंख वाजवलेल्या भगवान
श्रीकृष्णांचा शंख वाजल्याबरोबर अवस्था झाली असं माऊली वर्णन करतात. जेव्हा भगवंताचा स्पर्श कुठल्याही गोष्टीला होतो ना, त्यावेळी प्रपंच असा नक्षत्रासारखा लोप पावून जातो. जेव्हा आत्मरूपी किंवा श्रीकृष्णरूपी सूर्याचा उदय होतो, त्यावेळी ही नक्षत्र जी प्रपंचरूपी नक्षत्र आहेत, की जी नक्षत्र अगोदर मोठी दिसत होती, पण जेव्हा त्यांचा उदय झाल्यावर ती लोपायला चालू होतात. त्यामुळे आपल्याही आयुष्यात असंच आहे. प्रपंच काही वेळा मोठा दिसतो, पण ज्यावेळी आपल्याला श्री गुरुरूपी किंवा भगवंत रूपी सूर्याचा उदय आपल्या अंतःकरणामध्ये होतो, त्यावेळी ही सगळीच लोपून जातात. प्रपंचाला किंमत वाटत नाही. आपण जे भगवंतांना मोठं स्थान देतो, ज्याला प्रायोरिटी आपण म्हणतो, ती प्रायोरिटी इथं वर्णन माऊलीने त्या पद्धतीने केलं आहे. जैसा उदयला म्हणजे उदयाला आलेला, लोपी म्हणजे नाहीसा होणे, दिनकरू नक्षत्राते नक्षत्राचा लोप होऊन जातो असं वर्णन करतात. तैसे तुरंब बाळू भवेत. तुरंब बाळू म्हणजे प्रचंड असा आवाज. कौरव दळी गाजत होते, ते हार्पणी नेणू केवते गेले तेथ. त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जे वाद्याचे नाद अगोदर वर्णन केलेलं आहे बघा, किती वाद्य वाजत होती. ते सगळे नाद जे वाजत होते ते पांचजन्याच्या महानादाने कुठं हरपून गेलेत काय कळेना झालेत. माऊली कसं स्थान देतात बघा. कौरवांना कमी लेखलेलं आहे माऊलींनी सुद्धा. आता गीता करताना कमी लेखलंय म्हणजे हे काय, संजय बोलताना त्यांच्याच पक्षात असतो त्यांना कमी लेखतो, हे पुढाने आलेलं आहे. कमी लेखलेलं आहे धृतराष्ट्रांना किंवा कौरवांना. त्याला कारण काय आहे की त्यांचं बाजू तशी होती ना. तैसाची देखे एरे निनादे आती गहिरे, देवदत्त धनुर्धरे अस्पुरीला. आता धनंजय आणि देवदत्त अस्पुरीला असे पहा की अर्जुनाने दुसऱ्या एका अतिगंभीर गर्जना करणाऱ्या नादाने देवदत्त नावाचा शंख श्रीकृष्णाच्या त्या रीतीनेच वाजवला. हे दोघांचे शंख वाजलेले आहेत. म्हणजे इथं पांचजन्य भगवान श्रीकृष्णाचा शंख आणि देवदत्त हा अर्जुनाचा शंख किंवा भीमाचा जो आहे तो वरती वर्णन केलेला आहे. भीम दद्मो पौंड्रम दद्मो महाशंख भीमकर्मा वृकोदरा असं वर्णन केलेलं आहे. या सगळ्यांचं ऋषिकेश शब्दाचं वरती ऋषिकेश एक शब्द आला बघा, पांचजन्य ऋषिकेशो. तर ऋषिकेश शब्द आहे म्हणजे ज्याचा अंतरयामी वास करत असतो, जो हृदयामध्ये असतो त्याला ऋषिकेश म्हटलेला आहे शब्द. म्हणून भगवंतांना ऋषिकेश म्हटलं वर्णन केलेलं आहे. त्याचं वर्णन करताना इथं एक पांचजन्य नावाचा एक शंख आहे, तो त्यांनी वाजवला. पांचजन्य म्हणजे हा धारण करणारा एक दैत्य होता आणि दैत्या तो शंखरूपी दैत्य होता. त्या दैत्याला एका युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने मारलं पण तो दाताना दैत्य म्हणला, मला मारलं, मला मुक्ती मिळाली, पण माझी एक आठवण म्हणून तुम्ही माझ्या नावाचा हा शंख आहे तुमच्याजवळ ठेवावा, जो युद्धाच्या वेळी वाजवला जाईल. म्हणून त्या शंखाला पांचजन्य शंख म्हटलेला आहे. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजया. देवदत्त जो आहे शंख तो निवात कवचाचा आता पुढे येणार आहे. निवात आणि कवचादी जे राक्षस होते त्या राक्षसांना मारलं अर्जुनानं. आणि मारल्यानंतर दैत्याबरोबर युद्ध करतेवेळी इंद्राने काय केलं होता, अर्जुनाला हा शंख दिलेला होता त्या युद्धाच्या वेळी. कारण ते इंद्राचं संकट होतं, ते घालवायसाठी अर्जुनाला बोलवलं. अर्जुनाचा आणि इंद्राचा फार जवळचा संबंध आहे बरं काय प्रत्येक ठिकाणी. कारण अर्जुन इंद्राचा पुत्र आहे, ही त्याच्यातली मुख्य गुप्य गोष्ट आहे. ज्यावेळी व्यासाने ती क्रिया केली ना त्यावेळी इंद्राकर्वी मिळालेला अर्जुन आहे. जसा यमाकर्वी युधिष्ठिर किंवा वायुपुत्राचा भीम, तसा इंद्राकर्वी आलेला अर्जुन आहे. त्यामुळे ज्यावेळी कर्णाला हरवायचं होतं त्यावेळी सगळी कवचकुंडलं मागायला ब्राह्मणाच्या वेशात इंद्रच गेला होता आणि सगळी कवचकुंडलं त्याच्याकडनं मागून घेतली का, आपल्या पुत्राचं रक्षण करण्यासाठी. या सगळ्या गोष्टीचा उहापोह याच्याशी लावून बघावा लागतो. त्यामुळे पांचजन्य असा अर्थ, ऋषिकेश असा अर्थ, देवदत्त, धनंजय सुद्धा शब्द वापरलाय अर्जुनासाठी. राजसूय यज्ञाच्या वेळी अर्जुनानं मोठ्या मोठ्या राज्यांच्या वरती स्वारी केली आणि जो यज्ञ करायचा होता राजसूय यज्ञ, त्या यज्ञाला खूप द्रव्याची आवश्यकता होती. त्यानं ती सगळी प्राप्ती करून घेतली, सगळं द्रव्य एकत्र केलं म्हणजे साठवलं, धन साठवलं, म्हणून त्याला धनंजय म्हणतात. हे सगळ्या गोष्टी त्याच्याशी आहे. वरती एक भीमकर्मा शब्द वापरलाय, भीमासाठी वापरलाय बघा. भीमकर्म म्हणजे त्याने बरेचशा हिडिंबू, वृक्कासूर वगैरे राक्षसांचा वध केला होता. बकासूर या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे त्याचं काम मोठं होतं. मोठ्या कामाला भीमकर्मा असा शब्द वापरलाय. अनेक वृकोदरा शब्द वापरलेला, ज्याच्या उदरामध्ये भीमाच्या पोटात वृक नावाचा एक अग्नी होता, जो आपला जठराग्नी असतोच अगोदर मूळचा, पण त्याच्या पोटात जादाचा होता वृक नावाचा. तो अग्नी काय किती खाल्लं तर ते पचवलं जायचं. आपल्याला मिळालं असतं तर बरं झालं असतं ते
किती खाल्लं विमान तर ते पचवलं जायचं, म्हणून त्याला काय म्हणजे त्याचा पोटात व्रक असल्यामुळं व्रकोदरा असा शब्द वापरला आहे भीमासाठी. म्हणून हे सगळं वर्णन त्याचं आहे. हे वर्णन करताना माऊलीने अतिशय सुंदर पद्धतीने वापरलेले शब्द. 2 शंख वाजले ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट ते ते ब्रह्मकटा शतकुट हो पाहत असे. या 2 शंखांचा नाद अचाट होता आणि दोन्ही नाद जेव्हा एक झाले तेव्हा साऱ्या ब्रह्मांडाचे 100 तुकडे म्हणजे शतकुट शब्द वापरलाय. 100 तुकडे सगळ्या ब्रह्मांडाचे, ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांडाचे, शतकुट म्हणजे 100 तुकडे झाले. हो पाहत असे म्हणजे तुकडे होतात की काय अशी स्थिती होती. तव भीमेशुनी विसन्यला, त्याचा भीमेशुनी म्हणजे कोण तर इतक्यात वृत्तांत खळवा त्याप्रमाणे भीम जो आहे उसळून आला. विसन्यला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र अस्फुरीला महाशंकू, त्याचा पौंड्र नावाचा शंख त्यानं फुंकला. 16 नंबरचा श्लोक आहे बघा. अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरा नकुल सहदेवश सुघोष मणिपुष्पको. ते प्रत्येकाच्या शंखांचं वर्णन केलेलं आहे. अनंत विजय हे राजानं फुकला. राजा कोण? युधिष्ठिर. वर्णन नाही, आपण समजावून घ्यायला लागते. अनंत विजय हे राजा. कोण राजा तर युधिष्ठिरनं पुकारला. कुंतीपुत्र शब्दच वापरला. कुंतीपुत्र युधिष्ठिरा. खाली मात्र कुंतीपुत्र म्हटले नाही, कुंतीपुत्र युधिष्ठिरा. नकुल सहदेवच, नकुल सहदेवाला कुंतीपुत्र म्हणाय नाही, कारण ते कुंतीचे पुत्र नाहीत म्हणून. किती खोच आहे बघायचे, वाचताना ती लक्षात यायला पाहिजे. त्यांना ते माद्रीचे पुत्र आहेत ना 2 जण, त्यामुळे त्यांना कुंतीपुत्र म्हणलं नाही, म्हणून युधिष्ठिरला कुंतीपुत्र असा शब्द वापरलाय. आणि त्यांना नकुल सहदेवश सुघोष आणि मणिपुष्पको 2 शंख वाजवले त्या दोघांनी. वर्णन बघा. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक. माऊली काय म्हणतात बघा 2 ओव्या. तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू तव अनंत विजयी युधिष्ठिरू अस्फुरित असे. तो पौंड्रशंखाचा नाद महाप्रलयकालीन मेघ जसा गरजावा त्याप्रमाणे अति गंभीरपणाने धडाडला. गहिरू शब्द वापरलाय म्हणजे अति गंभीर. इतक्या धर्मराजाने अनंत विजय नावाचे शंख वाजवले. नकुळे सुघोष सहदेवे मणिपुष्पकू जेने नादे अंतकू गजबजला ठाके. अंतकू म्हणजे यमाला सुद्धा भीती वाटली. अंतकू शब्दाचा अर्थ आहे काळ. तो काळाला सुद्धा नकुलाने सुघोष सहदेवाने मणिपुष्पक की ज्या नादाने यम देखील गोंधळून जाऊन चकित झाला. तो काय अंतकू गजबजला ठाके. गजबजला म्हणजे गोंधळला. पुढच्या 17व्या श्लोकामध्ये काय म्हणता बा. काशच्च परमेश्वास शिखंडीच महारथा दृष्टदम्नो विराटच सात्यकीच्या पराजिता. सात्यकी जो अपराजित होता, सात्यकीच्या पराजिता 2 शब्द एकत्र केलेले आहेत, च मध्ये वापरलाय. ज्याचे मोठे धनुष्य आहे असा काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टदुम्न विराट, कधी पराजित न होणारा सात्यकी असं वर्णन आहे. आता त्यांनी शंख वाजवले 18व्या श्लोकामध्ये. द्रुपद द्रौपदेयाश सर्वश पृथ्वीपते सौभद्रश्य महाबाहू शंकान दद्मू पृथक पृथक. वेगवेगळे शंख वाजवले. द्रुपदीचे पुत्र, मोठे भाऊ असलेला सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू, हे राजा धृतराष्ट्र या सर्व वीरांनी वेगवेगळे शंख सैन्याच्या सर्व भागात वाजविले. त्याच्यावरती माऊलींनी काय भाष्य केले बघा. ते त भूपती होते अनेक द्रुपदेयाधिक हा काश्यपती देक महाभाऊ. तेच वर्णन आहे. द्रुपदिक अनेक राजे आहेत, द्रौपदीचे पुत्र आहेत आणि मोठे पराक्रमी बाहू असलेला काशीराज आहे. तो अर्जुनाचा सुत तो तेथ अर्जुनाचा सुत सात्यकी अपराजित. अर्जुनाचा सुत म्हणजे अभिमन्यूला शब्द वापरलाय. तो याच्यात नाही बरं काय श्लोकामध्ये. हे यांची ठेवण वेगळीच आहे माऊलींची. हे शब्द वापरताना अगदी बरोबर आणि अचूक वापरतात. अर्जुनाचा सुत सात्यकी अपराजित दृष्टदुम्न नृपनाथ शिखंडीहन एवढ्या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. एक अभिमन्यू, सात्यकी, दृष्टदुम्न हा राजा आहे आणि शिखंडी. आता दृष्टदुम्न आणि शिखंडी भाऊ बहीण आहेत. ते आता त्याला बहीण म्हणायचं, शिखंडीला काय भाऊ म्हणायचं काय कळत नाही, पण तरी पण त्याच्या जन्मापूर्वीच वर्णन केलेलं आहे. ही शिखंडी पूर्वजन्मात सुद्धा स्त्री होती. त्याचं वर्णन आहे त्याचं महाभारतामध्ये. पूर्वजन्माची स्त्री होती, आताही तो स्त्री म्हणून जन्माला आलाय. पण त्याने काय केलं, स्तुनाकर्ण नावाच्या यक्षाकडून स्वतःला पुरुष बनवून सुद्धा घेतलेलं होतं. तिन्ही घटना भीष्माचार्यांना माहिती होत्या ते काय काय करतोय तो. कारण त्यांच्या डोक्यात पहिल्यांदाच त्यांना अगोदर आकाशवाणी झाली होती.
तू शिखंडीकरण जाणार आहेस. आणि शिखंडी नावाची बाई किंवा पुरुष असे एकत्र असलेलं ते एक तत्व आहे की ज्यामुळं तुझा मृत्यू आहे. त्यामुळं भीष्माचार्यांचं लक्ष नेहमी त्याच्याकडे असायचं. पूर्वजन्मात हा काय होता ते त्यांना माहीत आहे. आताही तो स्त्री म्हणून जन्माला आला, पण पुरुषत्वात दिसतो याचा अर्थ त्याने यक्षाकडून एका आपल्याला पुरुषत्वात रूपांतर करून घेतलेलं होतं. हे शिखंडीचं चरित्र मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि त्यांना माहीत होतं ही भीष्माचार्याकडूनच, भीष्माचार्यांचा मृत्यू शिखंडीच्या द्वारे होणार आहे. शिखंडी निमित्ती झाला, अर्जुनानंच भीष्माचार्यावरती बाण सोडलेले आहेत, पण निमित्त केलं शिखंडीला, शिखंडी पुढं आडवा झाला म्हणून. असा हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, पराजित न होणारा सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न आणि शिखंडी. मूळ श्लोकात अभिमन्यूला सौभद्र म्हणजे सौभद्रेचा पुत्र असे म्हटले आहे. वरती बघितलं ना आपण, सौभद्रश्य असा शब्द वापरलाय, पण हिथं मात्र काय, पण धृतराष्ट्राला अभिमन्यूच्या पराक्रमाची कल्पना यावी म्हणून संजय यांच्या तोंडी ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचा सूत असे शब्द घातलेले आहेत. त्यांना कळावं की कोण आहे नेमका तो. सौभद्रचे म्हणून कळणार नाही, त्यांचं वजन काय आहे, अर्जुनाचा सूत म्हणजे भयंकर असणार. सौभद्रेचं म्हटलं तर ते कळणार नाही, तर त्यासाठी हे शब्द वापरलेला आहे. विराट आदी नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर अस्फुरिले. प्रत्येकाने आपापले शंख, विराट आदी जे राजे आहेत त्यांनी आपले आपले सैनिकांनी शंख वाजवले. तेने महाघोष निर्धाते शेष कूर्म औचिते, गजबोजोनी भूभाराते सांडू पाहते. त्या महानादाच्या आघाताने शेष आणि कूर्म एकदम गोंधळून गेले आणि पृथ्वीचे ओझे टाकून पाहत होते. म्हणजे ज्यांच्या पाठीवर पृथ्वीचं ओझं होतं ते बाजूला टाकतात का काय, असं इतके गजबज झाली त्यांच्या मनामध्ये. ते तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांधार आंदोळीत, समुद्र जळ उसळत कैलासवरी. त्या महानादामुळे सारे त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू आणि मांधार पर्वत झोके खाऊ लागले आणि समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळत होते. समुद्र जळ उसळत कैलासावरी. ते तिन्ही लोक डळमळीत, त्रैलोकाचं सांगितलं. 19 नंबरचा श्लोक आहे बघा. सघोषो राष्ट्राणां हृदयानी व्यदारयत, नभच्च पृथ्वीयोच्चैव तू मोलो वेणुनादयन. आकाश आणि पृथ्वी यांना दुमदून सोडणाऱ्या त्या तुंबळ शंखनादाने धृतराष्ट्रपुत्र कौरवांची हृदये विदीर्ण झाली. एवढ्या सगळी शंख जे वाजवले त्यावरून माऊलींनी ओव्या फार सुंदर केलेल्या आहेत. त्याच्यावरती काय म्हणतात बघा माऊली. पृथ्वी तळ उलतो पाहात, आकाश असे असुळत, तेच सडा होत नक्षत्राचा. पृथ्वी आता उलथून पडते की काय अशी परिस्थिती झाली. आकाशाला हिसके बसायला लागले आणि त्यामुळे तिथं नक्षत्राचा सडा पडत होता. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळादी झाली, ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी. आता सृष्टी गेली की काय असं होणार असं वाटायला लागलं. अशा देवामध्ये हंबरडा फोडून ओरड सुरू झाली आणि सत्यलोकात भयाने सर्वांची हातावर हात मारून एकच टाळी पिटली. एकदम टाळी वाजून सर्वांनी भय व्यक्त केले. आता काय होणार असं सगळ्यांना वाटायला लागलं. देहाची दिन थोकला, दिवसाचा सूर्य अस्ताला गेला म्हणतात माऊली. देहाची दिन थोकला, फार शब्द सुंदर वापरतात. आपल्याला भाषा जरा नवीन असल्यामुळं, पण त्या भाषेची जर ज्ञानेश्वरीच्या सवय झाली ना गम्मतशीर वाचायला वाटतंय. देहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकार झाला तिन्ही लोकी. प्रलय काळ मांडून ठेवला, साऱ्या त्रैलोक्यात भीतीने हाहाकार माजला. ते देखुनी आदिपुरुष विस्मित, म्हणे झने होय पा अंतू, मग लोपीला अद्भुत संभ्रमतो. आदिपुरुष म्हणजे श्रीकृष्णाला सुद्धा वाटायला लागलं काय होतंय काय आता. अशी परिस्थिती पाहून जगतकर्ता परमात्मा देखील चकित झाला आणि तो मनात म्हणाला, अशीच परिस्थिती कायम राहिली तर कदाचित सृष्टीचा नाशही होईल. अशा विचाराने त्याने ती विलक्षण गडबड शांत केली. लगेच भगवंताने शांत केली. म्हणून विश्व सावरले. पुढची ओवी कशी माऊली टाकतात बघा. वरती आदिपुरुष विस्मित झाला म्हणतात, विस्मित म्हणजे आश्चर्यचकित झाला. आणि आता म्हणतात म्हणून विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवले, जे महाशंख आस्फुरले कृष्णाधिकी. म्हणून विश्व सावरले गेले. नाहीतर ज्यावेळी कृष्णाधिकांनी मोठे शंख वाजवले त्यावेळी महाप्रलयच होण्याचा प्रसंग ओढवला होता. म्हणजे अजून महाप्रलय झालेला नाही. याला कारण आहे त्या आदिपुरुषानं विचार केला की इतके सगळे शंख वाजवायला चालू आहेत आणि हे वाजवताना आता पृथ्वीचं काय होणार अशी परिस्थिती झालेली आहे. आता विचार जर केला तर या कौरवांच्या मनात एवढी भीती का निर्माण झाली काय समजत नाही. कौरवांची हृदये विदीर्ण झाली म्हणतात. वास्तविक कौरवांचे सैन्य 11 अक्षौहिणी होते आणि पांडवांच्याकडे फक्त 7 अक्षौहिणी सैन्य होते.
तरीच पांडवांची हृदय विदीर्ण झाली असा श्लोक नाही आहे गीतेमध्ये, किंवा तशी ओवी पण नाही आहे. याचा अर्थ फक्त कौरवांचीच विदीर्ण झाली हृदय, त्यांना थरकाप उडाला त्यांचा. याला कारण आहे, जे अन्यायाच्या बाजूने लढत असतात, अप्रामाणिक वृत्ती ज्यांच्या आतमध्ये असते, कपट कारस्थान असतं, त्यांना नेहमी भीती वाटत असते. ही भीती त्याचं कारण आहे. पण वर्णन करताना सुद्धा जपून व्यासानी पण केलं, ज्ञानेश्वर माऊलींनी पण केलेलं आहे की फक्त कौरवांच्याच हृदयामध्ये ही भीती होती, कारण ज्या हृदयामध्ये अधर्म आहे, अन्याय आहे, कपट आहे, त्यांना भीती वाटते. म्हणून ते वर्णन करताना असं केलेलं आहे. 19व्या श्लोकामध्ये ही वर्णन आलेली आहे. तो घोष तरी उपसंहारला, परिपडी साध होता राहिला. सगळा घोष जो नादांचा होता तो सगळा शांत झाला. पण काय म्हणतात, तो महानाद तर शांत झाला, परंतु त्याचा प्रतिध्वनी जो मागे राहिला होता, त्या प्रतिध्वनीनेच कौरवांना कित्येक सेनासमूह नष्ट केले. नुसत्या प्रतिध्वनीनं बरं काय, एवढा वर्णन माऊली करतात. जैसे गजा घटांत सिंह लीला विदारित दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाच्या आत शिरून त्यांची लीलेने फाडाफाड करतो, जैसा गजा घटा आत सिंह लीला विदारित सहजपणाने जातो, लीला विदारित, तैसा हृदयात भीदित कौरवांच्या. तो नाद जो होता ना, तसा जणू एखादा हत्तीच्या कळपामध्ये सिंह आरामात शिरावा आणि आतमध्ये घुसावा, तसं हा नाद सगळा जो आहे आणि त्या नादाबरोबर असणारी भीती ही कौरवांच्या हृदयामध्ये शिरलेली आहे. तो गाजत जव ऐकती तव उभेची ही घालिती, एकमेकाते म्हणती सावध रे सावध. प्रत्येकाला एकमेकाला म्हणालेत. तो प्रतिध्वनी दुमदमत असताना जेव्हा कौरव ऐकत होते, तेव्हा त्यांनी उभ्याच धैर्य सोडले, तरी पण कसे तरी अंगात अवसान आणून सावध रे सावध असे एकमेकांना म्हणू लागले. ते एकमेकाते म्हणती सावध रे सावध, एकामेकाला धीर द्यायला लागले. ते वेळी प्रौढी पुरते महारथी वीर होते, तिन्ही पुनरपी दळाते आवरले. इथं 2 शब्द वापरले बघा, बळे प्रौढी पुरते, म्हणजे ज्यांना अगदी सामर्थ्याची, आपल्या शक्तीची ज्यांना घमंड बाळगणारे असा अर्थ वापरलेला आहे. ते बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरले. आता तेथे शक्तीने व धैर्याने पूर्ण जे महारथी वीर होते त्यांनीच पुन्हा धीर देऊन सैन्याला सावरलं. म्हणजे किती भयंकर स्थिती कौरवांच्या सैन्यामध्ये झाली होती याचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. त्यांना घमेंड होती, ती घमेंड बाळगणारे होते, आणि अशा सैनिक दलाचा त्यांनी काय दिला, धीर दिला. 20वा श्लोक काय बघा, अथ व्यवस्थिनान दृष्ट्वा दास्त राष्ट्रान कपिध्वजा, प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव. आता सुरुवात व्हायला लागली. नंतर धृतराष्ट्रपुत्र युद्धाकरता सुसज्ज होऊन उभे असलेले पाहून एकमेकावर शस्त्र चालवण्याचा प्रसंग प्राप्त झाला असता, मारुती ज्याच्या ध्वजावर आहे असा तो अर्जुन धनुष्य उचलल्याने काय बोलला ते पुढे आहे. आता म्हणजे त्याला धनुर्जम पांडव, ते पांडव हा शब्द आता कोणाला वापरला, कुणाला अर्जुनाला वापरलाय. पांडव वापरलाय, पार्थ वापरलाय, अर्जुन वापरलेला आहे, कुंतीपुत्र वापरलेला आहे. असे अनेक शब्द माऊलींचे टाकले ना, खास शब्द आहे ते माऊलींचे. आता इथं पांडव हा शब्द त्यामध्ये आहे, कारण पांडूचा पुत्र होता म्हणून पांडव. मग सरसेपणे उठावले, अथच शब्द यामध्ये आला आहे. त्यामध्ये म्हणजे किती नंबरच्या, 20 नंबरच्या श्लोकामध्ये अथच शब्द आला. अथ म्हणजे आता म्हणजे संजयाला सांगून संपलेलं आहे सगळं. युद्धाबद्दलची माहिती आता माझी सांगून झाली असं त्याला म्हणायचं. आणि म्हणताना म्हणून म्हणते तो अथ म्हणजे अर्जुन कृष्ण संवाद आता सुरू होणार आहे. आता युद्धालाही सुरुवात होईल, आणि युद्धात सुरू होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काहीतरी संवाद करणार आहे त्यांच्याशी. म्हणून आता त्यासाठी काय केलेलं आहे, तो संवाद जो होता तो आत्तापासून सुरू होणार आहे. तो कुठंपर्यंत चालणार आहे, 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकापर्यंत चालणार आहे संवाद. आणि नंतरचे 2-4 श्लोक आहेत ते कशाबद्दल पुढचे आहेत जे मांडलेले आहेत ते त्या महती सांगताना वापरलेले आहेत. गीता कशी वाचावी, कुणी वाचावी, कुणाला सांगावी, काय करावी, विजय कुणाचा होणार, हे पुढच्या श्लोकामध्ये. पण 74 श्लोकापर्यंत 18व्या अध्यायाच्या संपूर्ण गीतेचा काय झालेला आहे संवाद जो आहे तिथंपर्यंत थांबला. सुरू कुठून झाला, आता इथूनपासून हे सांगायचं आहे. म्हणून अथ शब्द यामध्ये वापरलेला आहे. आणि 74 नंबरचा श्लोक तसाच आहे, इत्यहम वासुदेवस्य पार्थस्य महात्मना संवाद विमम अश्रोषम अद्भुतम रोमहर्षणम. हा सगळा संवाद मी ऐकला. कसा आहे, अद्भुतम,
रोमहर्षणम शब्द वापरलाय संजयानं बरं काय. अंगावर काटा आणणारा असा संवाद, अत्यंत अद्भुत असा संवाद मी ऐकला 74व्या श्लोकात म्हणतोय संजय बरं काय. आणि आता म्हणतोय अथ. अथ म्हणजे आता झालं हे सगळं व्यवस्थिना दृष्ट्वा धाष्ट्र राष्ट्रान कपिध्वजा. तो आता कपिध्वज आहे म्हणजे ज्याच्या ध्वजावरती वानर आहे असं वर्णन केलेलं आहे. मग सरसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय. दंडी शोभले, शोभले दंडी क्षोभले याचा अर्थ आवेशाने त्रस्त झालेत असा अर्थ आहे तो. मग सरसेपणे उठावले, मग सैन्य युद्धाकरता एकदम तयार झाले. दुनवटोनी उचलले, दुप्पट आवेशाने क्षुब्ध झाले. दुनवटोनी म्हणजे दुप्पट. त्या सैन्याच्या क्षोभाने त्रैलोक्य देखील क्षुब्ध झाले होते. तेच बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवारका. दृष्टांत माऊलींचा बघा. जसे मेघ प्रलय कालामध्ये अनावर होऊन अखंड वर्षाव करतात, आपण ढगफुटीचा अनुभव घेतोय तसा, त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणापासून बाणाचा अखंड वर्षाव करू लागले. म्हणजे युद्धाला सुरुवात झाली. ते देखली या अर्जुने संतोष घेऊन म्हणे. काय शब्द वापरलाय बघा. ती बाणाचा वर्षाव होताना अर्जुनाला आनंद झाला, कारण मुळात त्याचा पिंडच त्यातला आहे. भांडणच पाहिजे सारखं, कारण पहिल्यापासून तो युद्धच करत आलेला आहे. भांडण या शब्दाचा अर्थ काय, अन्याय जिथं होतो तिथं लगेच हात घालतो तो बाणाला आणि धनुष्याला. हे वर्णन त्यासाठी आहे बघा. ते तर बाणवरी धनुधर वर्षताती नाही ते देखील या अर्जुने संतोष घेऊन म्हणे. मग संभ्रमे सेने दिटी घालतसे. एकदा दृष्टी टाकून घेतो म्हणतो तो बाणाचा वर्षा अर्जुनाने बघितला व मनात संतोष मानला. आणि मग त्या मोठ्या उत्सुकतेने कौरवांच्या सेनेवर दृष्टी फेकली. तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखील. तो लीला धनुष्य उचलले पंडुकुमारे. सहजपणानं आपलं धनुष्य त्यानं उचललं, सगळ्यांच्याकडे दृष्टी टाकली. आता तयार झालेला युद्धाला, म्हणजे याचा अजून विषाद झालेला नाही बरं काय. विषादाचं जे प्रकरण आहे पुढे येणार आहे ते, की त्याला एवढं दुःख का वाटलं, अगोदर तयार झाला होता. युद्धातच झाला नसता, मग घरात बसून म्हटलं असता राजवाड्यातच, काही युद्धाचं काय असं काय करायला नको, सगळे माझे ते संबंधी आहेत, नातलग आहेत आणि मग मी त्यांच्याशी युद्ध करणार नाही असं म्हणायला पाहिजे होतं. पण तसं तो बोललेलं नाही. अगदी आत्तापर्यंत सगळे शंख फुंकून झाले, युद्धाला सुरुवात झाली, तरी तो आनंदी आहे बरं काय. आणि धनुष्य आपल्या हाताला धरा लागलाय आता, म्हणजे सोडायसाठीच, ते बाण सोडायसाठी तयारीत आहे. तरी पुढे म्हटलं बघा, ऋषिकेशम तदा वाक्यम मिदमाह महिपते. पहिलं वाक्य ऋषिकेशना म्हटला, सेनायुर्भयोर्मध्ये रथ स्थापयम अच्युत. अच्युता आता माझा रथ बरोबर मध्यभागी स्थापित करा. आत्तापर्यंत त्याला भय नावाची गोष्ट नाही. माऊलीने ह्या श्लोकावरती एकच ओवी केली. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथ पेलावा नेहुनी मध्य घालावा दोही दळा. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा आता माझा रथ लवकर हाकावा आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करावा. म्हणजे युद्धाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि ही युद्ध आता होणार आहे, अशी रचना एकूण या सगळ्यांची आहे. आता युद्धाला सुरू होणार आणि भगवान श्रीकृष्ण पुढे जाऊन आपला उपदेश सांगायला चालू करतील. उपदेश सांगायला वेळ आहे, पण तरी पण त्याच्या मनाची स्थिती वर्णन करताना खूप ओव्या माऊलीने वापरलेल्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. तो कोणत्या स्थितीमध्ये होता अर्जुन, त्याला काय म्हणायचं होतं, तो किती प्रतिप्रश्न करतोय श्रीकृष्णाशी. आणि ते प्रतिप्रश्न आपण वाटलं की आपण म्हणतोय श्रीकृष्ण काय ऐकून घेत नसतील, चांगलं बोलतोय हा माणूस, विद्वान आहे, हुशार आहे, त्याचे सगळे प्रश्न हुशारीचे आहेत, चातुर्याने बोललेले आहेत. असं झालं की असं होणार बघा, तसं झालं की तसं होणार, आणि पटण्यासारखे आहेत. जो प्रतिपक्ष म्हणावा आता म्हटला तर तो प्रतिपक्ष सुद्धा काय वेळा पडतो. विचारसागर वाचताना आपल्याला लक्षात येते, अरे ते प्रतिपक्ष बरोबर बोलतोय, त्याचं उत्तर पक्षामध्ये का खंडन करायला लागलेत असं वाटायला लागतंय कधी कधी. उत्तर पक्ष नाही वाचला तर आपण तर ही म्हणून पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसामध्ये हाच फरक आहे. पूर्वमीमांसा वाचली की वाटते की बरं आहे, सगळे हे सगळं कर्मकांड अमुक तमुक अगदी योग्य मांडलेलं आहे. पण उत्तर मीमांसामध्ये त्याचं सगळं मिथ्या म्हणून टाकून टाकलेलं आहे, काहीच नाही त्यामध्ये. तसं अर्जुनाचं सगळं बोलणं किती खोटं आहे सगळ्या एकूण 18 अध्यायामध्ये सांगितले. तू कसा बोलतोस खोटं, त्याला पाठीमागं तत्वज्ञान काय, याचं वर्णन आता माऊली पुढच्या श्लोकापासून करत जातील. आपण इथंपर्यंत आता थांबणार आहोत. 21 श्लोकापर्यंत झालेला आहे आणि 169 ओवीपर्यंत आज आपण बघितलेलं आहे चिंतन.
चिंतन म्हणजे त्यामध्ये होतं फक्त शंकांचा विचार होता, त्यात असलेलं छोटं छोटं तत्वज्ञान आणि सिद्धांत होते, त्याचा पण आणि विचार आपण केलेला आहे. मला वाटतं एवढ्या ओबीतून माहिती सांगताना एकही शंका राहू नये असा आपण प्रयत्न करायला लागलेला आहे. त्यातून शंका कुणाची येत असेल तर त्यांनी कधीतरी कुणाला तरी आपल्या परिवारातले बरेचसे लोक तज्ज्ञ आहेत, कुणालाही शंका विचारली तर